गुड मॉर्निंग. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय का? सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय? हॅलो, Yes. चॅटबॉक्स. ओके ओके, आपण चालू करूया. आज आपण ऑब्जेक्टिव्ह घेऊया. मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचा फोटो पाठवतो. बरं, फी ज्यांची बाकी आहे त्यांनी पे करा. ओके, तर मी ऑब्जेक्टिव्स ग्रुपवरती पाठवलेले आहेत. आपण स्टार्ट करूया. मी फाईल शेअर करतो. तर फाईल सगळ्यांना दिसते का? स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? Yes. ओके, आपण स्टार्ट करूया. ओके, तर पहिला प्रश्न आहे कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स. आता कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो दिलेला आहे 20%. आता कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो म्हणजे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. ओके, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो तुम्हाला 20% दिलेला आहे आणि प्रॉफिट दिला आहे 64,500. प्रॉफिट तुम्हाला दिला आहे 64,500. तर प्रॉफिट तुम्हाला दिला आहे 64,500 आणि टोटल सेल्स ऑफ द कंपनी 7,80,000. टोटल सेल्स दिला आहे 7,80,000. तर आपल्याला फिक्स कॉस्ट इकडे विचारलेली आहे, म्हणजे पी व्ही रेशो दिला आहे, प्रॉफिट दिला आहे, टोटल सेल्स दिला आहे. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला माहिती आहे की कॉन्ट्रीब्युशनमधनं फिक्स कॉस्ट मायनस केलं की प्रॉफिट भेटतो. तर आता इथे आपल्याला कॉन्ट्रीब्युशन काढता येईल. सेल्स 7,80,000 आहे. सेल्स 7,80,000 आहे. 7,80,000चं 20% कॉन्ट्रीब्युशन येणार. पी व्ही रेशो म्हणजे काय असतो? जो पर्सेंटेज आहे सेल्सचं कॉन्ट्रीब्युशनची पर्सेंटेज म्हणजे पी व्ही रेशो. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. हा प्रॉब्लेम नंबर 29 आहे ऑब्जेक्टिव्हचा आणि सगळ्यात पहिलं आपण इथे कॉन्ट्रीब्युशन काढूया. तर कॉन्ट्रीब्युशन जे आहे सेल्सचं 20%. तर 7,80,000 सेल्स आहे, त्याचे 20% आपण काढूया. 7,80,000चे 20%. तर त्याचं आन्सर येईल आपलं 7,80,000चे 20% हे 1,56,000. तर 1,56,000 हे कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यातनं फिक्स कॉस्ट मायनस केलं की आपल्याला प्रॉफिट येतो. लेस फिक्स कॉस्ट मायनस करून आपल्याला प्रॉफिट येतो. ओके,
आता प्रॉफिटची अमाऊंट इकडे दिलेली आहे 64,500 प्रॉफिटची अमाऊंट दिलेली आहे. आता आपण जर उलटं केलं, कॉन्ट्रीब्युशनमधनं फिक्स प्रॉफिट मायनस केला, कॉन्ट्रीब्युशनमधनं प्रॉफिट मायनस केला तर फिक्स कॉस्ट आपल्याला बॅलन्सिंग फिगर मिळेल. फिक्स कॉस्ट ही बॅलन्सिंग फिगर आहे. ठीक आहे, तर त्याची जी अमाऊंट येते 1,56,000 मधनं 64,500 आपण मायनस करूया. ओके, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, आपल्याला कॉन्ट्रीब्युशन आपण कॅल्क्युलेट केलं सेल्सचं 20%, प्रॉफिट इथे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 64,500. तर फिक्स कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार, कॉन्ट्रीब्युशनमधनं प्रॉफिट लेस झाला की आपल्याला इकडे फिक्स कॉस्ट मिळेल. तर कॉन्ट्रीब्युशन 1,56,000, त्याच्यातनं प्रॉफिट मायनस केला 64,500 की 91,500 आपली फिक्स कॉस्ट. तर इथे आपल्याला फिक्स कॉस्ट विचारली आहे, तर फिक्स कॉस्टचा आन्सर आहे 91,500. फिक्स कॉस्ट बरोबर 91,500. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आपला झाला. आता पुढचा, ओके, पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात काय म्हटलं आहे, टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 4,000 युनिट्स ऑफ अ प्रॉडक्ट इज ₹4,50,000. म्हणजे 4,000 वस्तू बनवायला आपल्याला 4.5 लाख खर्च येतो. 4,000 वस्तू बनवायला 4.5 लाख खर्च आहे, विच इन्क्लूड्स फिक्स कॉस्ट ऑफ 2,50,000. म्हणजे 4.5 लाखापैकी 2.5 लाख फिक्स कॉस्ट आहेत. 4.5 लाखापैकी 2.5 लाख काय फिक्स कॉस्ट आहेत. ओके, 4.5 लाखापैकी 2.5 लाख फिक्स कॉस्ट आहे. द कंपनी डिझायर्स टू प्रोड्यूस 5,000 युनिट्स. म्हणजे 4,000चा डेटा दिलेला आहे आणि कंपनीला काय करायचं आहे, 5,000 वस्तू बनवायच्या आहेत. कंपनीला 5,000 वस्तू बनवायच्या आहेत. ओके, आणि द टोटल कॉस्ट विचारली आहे, 5,000 वस्तू बनवण्याची आपल्याला टोटल कॉस्ट विचारलेली आहे. तर आता नीट लक्ष द्या, वस्तू बनवायला 2 प्रकारचा खर्च येतो, एक फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. तर आपल्याला काय करायला लागेल, 4,000 वस्तूंना खर्च जो येतो तो 2 पार्टमध्ये डिवाईड करायला लागेल, एक व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट. तर व्हेरिएबल कॉस्टचं काय असतं, कॉस्ट पर युनिट सेम असतं. व्हेरिएबल कॉस्टचं काय, कॉस्ट पर युनिट सेम असतं. आणि फिक्स कॉस्ट काय असते, टोटल कॉस्ट फिक्स असते. तर आपल्याला काय करावं लागेल, जे 4.5 लाख आहेत त्याच्यापैकी फिक्स कॉस्ट किती ते तर दिलेलंच आहे आणि व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट काढावी लागेल. ओके, तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम नंबर 30. प्रॉब्लेम नंबर 30मध्ये पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करावी लागेल. तर व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट कशी कॅल्क्युलेट करणार, आपण काय करणार, टोटल कॉस्टमधनं फिक्स कॉस्ट मायनस करणार. टोटल कॉस्टमधनं फिक्स कॉस्ट मायनस करणार आणि तिला डिवायडेड बाय युनिट्स प्रोड्यूस. जी काय अमाऊंट येईल तिला डिवाइड कशाने करणार, युनिट्स प्रोड्यूसनी डिवाइड करणार. ओके, तर आता टोटल कॉस्ट मायनस फिक्स कॉस्ट. तर टोटल कॉस्ट किती आपल्याकडे, टोटल कॉस्ट 4.5 लाख आहे. 4.5 लाखापैकी 2.5 लाख जी आहे ती फिक्स कॉस्ट आहे. आणि किती युनिट्स बनवले आपण, 5,000 युनिट्स एवढे आपण बनवले. ठीक आहे, तर आता
4.5 लाखातनं 2.5 लाख गेले की आपल्याला इथे भेटतात 2 लाख. म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही आपल्याकडे 2 लाख आहे. 2 लाखाला आपल्याला 5,000 युनिट्सनी भागायला लागेल. 2 लाखाला आपल्याला 5,000 युनिट्सनी भागायचं आहे. ओके, म्हणजे किती उत्तर येणार? 2 लाख भागिले 5,000. म्हणजे इथे 40 रुपये व्हेरिएबल कॉस्ट येते. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट ₹40. आता नीट लक्ष द्या, पर युनिट आपल्याला 40 रुपये व्हेरिएबल कॉस्ट येते. आता तिला काय करायला लागेल? हे 4,000चं, हे 5,000चं आहे. एकच मिनिट, इथे 4,000नी भागायला पाहिजे. तर इथे आपल्याला काय करायला लागेल? 5 नाही, इथे 4,000नी भागायला लागेल. कारण 4,000चं दिलं आहे आणि 5चं विचारलं आहे. तर इथे आपण 4,000नी भागू. 4,000नी भागून आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट 50 येणार. आता नीट लक्ष द्या, हे 4,000चं व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आहे. आता 5,000ला पण 50 रुपये जाणार. 5,000 युनिट बनवायला 50 रुपये व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट राहणार आणि फिक्स कॉस्ट किती आहे? 2.5 लाखच राहणार. तर आता इथे आपल्याला काय करायला लागेल? टोटल कॉस्ट फॉर 5,000 युनिट्स, 5,000 युनिट्सला टोटल कॉस्ट किती लागणार? ओके, तर ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ती कशी फाइंड आउट करणार? व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट. तर व्हेरिएबल कॉस्टमध्ये फिक्स कॉस्ट ॲड केल्यावर आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल. तर व्हेरिएबल कॉस्ट कशी काढायची? 5,000 इंटू 50, 5,000 युनिट्स इंटू ₹50. म्हणजे इथे व्हेरिएबल कॉस्ट निघेल आणि त्याचे आपल्याला काय करायला लागेल? फिक्स कॉस्ट एवढीच राहते 2 लाख. फिक्स कॉस्ट 2 लाख नाही, 2.5 लाख आहे ना. फिक्स कॉस्ट 2.5 लाख. फिक्स कॉस्ट बदलत नाही, 2.5 लाख राहते. त्याच्यामुळे व्हेरिएबल कॉस्ट किती येणार? 2.5 लाख प्लस 2.5 लाख. 2.5 लाख प्लस 2.5 लाख म्हणजे टोटल येणार आपल्याला 5 लाख. टोटल आपलं उत्तर जे आहे 5 लाख. म्हणजे काय केलं? सगळ्यात पहिली स्टेप व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट काढली. एका युनिटला किती खर्च येतो व्हेरिएबल कॉस्ट? तर तो 50 आला. तर तो 5,000 इंटू 50 केला म्हणजे 5,000ला 2.5 लाख येणार. म्हणजे 4,000ला 2 लाख, तर 5,000ला 2.5 लाख. त्याच्यात फिक्स कॉस्ट तेवढीच राहते 2.5 लाख. 2.5 लाख अधिक 2.5 लाख, आपलं उत्तर आलं 5 लाख. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. पुढचा प्रश्न, पुढे काय म्हटलं आहे? द टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 3600 युनिट ऑफ प्रॉडक्ट इज 81,000. म्हणजे आपल्याला 3600 युनिट जर बनवायचे असतील तर त्याची टोटल कॉस्ट 81,000 आहे आणि त्याच्यात व्हेरिएबल कॉस्ट 15 रुपये पर युनिट दिली. म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये दिली नव्हती, आपल्याला या प्रॉब्लेममध्ये दिली आहे. हां, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, मागच्या प्रॉब्लेममध्ये व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट दिली नव्हती. आता या प्रॉब्लेममध्ये व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट दिलेली आहे. पुढे काय म्हटलं आहे?
3,850 जर बनवायचं म्हणजे मगाचसारखाच प्रॉब्लेम आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 5,000 युनिट्सचा टोटल कॉस्ट विचारली होती, इथे 3,850चं खर्च विचारला आहे. आता फरक काय, मागच्या प्रॉब्लेममध्ये फिक्स कॉस्ट दिली होती, या प्रॉब्लेममध्ये फिक्स कॉस्ट दिलेली नाही. तर फिक्स कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. आता फिक्स कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार, आपल्याला उलटं करावं लागेल. मागच्या प्रॉब्लेममध्ये व्हेरिएबल कॉस्ट आपण कशी काढली, टोटल कॉस्टमधनं फिक्स कॉस्ट मायनस केली होती. आता इथे टोटल कॉस्टमधनं व्हेरिएबल कॉस्ट उलटं करावे लागेल. आता हा प्रॉब्लेम नंबर 31 आहे. इथे काय करायला लागेल, टोटल फिक्स कॉस्ट काढावी लागेल. सगळ्यात पहिली स्टेप टोटल फिक्स कॉस्ट आपल्याला काढावी लागेल. टोटल फिक्स कॉस्ट कशी काढणार, टोटल कॉस्ट मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. टोटल कॉस्टमधनं आपल्याला टोटल व्हेरिएबल कॉस्ट मायनस करावी लागेल. तर आता टोटल फिक्स कॉस्ट आपली टोटल कॉस्ट आहे 81,000 आणि व्हेरिएबल कॉस्ट कशी काढणार, व्हेरिएबल कॉस्ट 3600 इंटू 15, 3600 युनिट्स इंटू 15, 3600 युनिट्स इंटू ₹15. तर 3600 युनिट बनवलेले आहेत. 3600 युनिट, प्रत्येक युनिटला 15 रुपये खर्च येतो. तर 81मधनं 3600 इंटू 15 आपण मायनस केले, किती येतात, 3600 इंटू 15, 3600 इंटू 15, याचं उत्तर 54,000 येतं. तर 81,000मधनं आपल्याला 54,000 वजा करायचे. त्याचं उत्तर किती येणार, 81,000मधनं 54,000 वजा केले, 27,000 आपलं टोटल फिक्स कॉस्ट आहे. 27,000 टोटल फिक्स कॉस्ट आहे. आता काय करायचं, मागच्या प्रॉब्लेमसारखं टोटल कॉस्ट फॉर किती युनिट विचारले, 3,850 युनिट्स. तर इथे काय करायचं, टोटल कॉस्ट फॉर 3,850 युनिट्स, टोटल कॉस्ट फॉर 3,850 युनिट्स. तर त्याचा फॉर्म्युला काय येणार, व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट. फॉर्म्युला व्हेरिएबल कॉस्ट 3,850 बनवायला व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट या दोघांची टोटल ही टोटल कॉस्ट येणार. तर आता व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, आपण आत्ता बनवले 3,850, 3,850 इंटू 15 करावे लागतील. 3,850 इंटू 15 आणि फिक्स कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली 27,000. 27,000 फिक्स कॉस्ट कॅल्क्युलेट केली. तर 3,850 इंटू 15 करावं लागेल. 3,850 इंटू 15 म्हणजे 57,750. म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागेल, 57,750 प्लस 27,000, 57,750 प्लस 27,000.
त्याचं उत्तर 84,750. 84,750 उत्तर. पाच मिनिटाचा ब्रेक घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन आहे पी लिमिटेड इन्कर्स फिक्स कॉस्ट ऑफ रुपीज 1 लाख. म्हणजे आपल्याला फिक्स कॉस्ट दिली आहे 1 लाख, 1 लाख. कंपनी मॅन्युफॅक्चर्स अ सिंगल प्रॉडक्ट अँड सेल इट फॉर ₹50. म्हणजे एक प्रकारचंच प्रॉडक्ट कंपनी बनवतो आणि 50 रुपीजला विकतो. पुढे इफ द कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स इज 40%. कॉन्ट्रीब्युशन टू सेल्सचं प्रपोर्शन दिलं आहे 40%. म्हणजे तो PV नंतर ब्रेक इव्हन सेल्स युनिट्स विचारला आहे. ब्रेक इव्हन सेल्स युनिट्स आपल्याला विचारलं आहे. तर ब्रेक इव्हन सेल्स युनिट्स कसं काढतो? फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. फिक्स कॉस्टमधनं कॉन्ट्रीब्युशन पर युनिट आपण डिवाइड केले. फिक्स कॉस्टला कॉन्ट्रीब्युशन पर युनिटनी डिवाइड केले की आपल्याला ब्रेक इव्हन युनिट मिळणार. ठीक आहे. आता फिक्स कॉस्ट दिलेली आहे तर आपल्याला इथे काय करावं लागेल? कॉन्ट्रीब्युशन पर युनिट कॅल्क्युलेट करावी लागेल. तर हा प्रॉब्लेम नंबर 32. प्रॉब्लेम 32. तर इकडे कॉन्ट्रीब्युशन पर युनिट कॅल्क्युलेट करायचं. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन पर युनिट इक्वल टू 50चे 40%. 50चे 40% म्हणजे ₹20 येणार. 50चे 40% म्हणजे ₹20. ठीक आहे. तर आता इकडे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स. ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला ब्रेक इव्हन पॉइंट युनिट्स. त्याचा जो फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर फिक्स कॉस्ट किती आहे? फिक्स कॉस्ट 1 लाख. फिक्स कॉस्ट 1 लाख आहे. 1 लाख डिवायडेड बाय ₹20. ₹20. 1 लाखला 20नी डिवाइड केलं की आपल्याला युनिट्स मिळतील. 1 लाख डिवायडेड बाय 20. 1 लाख डिवायडेड बाय 20 म्हणजे आपलं जे उत्तर आहे 5000 युनिट्स. युनिट्स आपलं उत्तर आहे. 1 लाखला 20नी डिवाइड केलं आपलं उत्तर 5000 युनिट्स. ओके, पुढचा प्रश्न. अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स अ सिंगल प्रॉडक्ट विथ अ व्हेरिएबल कॉस्ट ऑफ ₹22. तर आता 22 रुपीज ही व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स PV रेशो 45% दिलेला आहे. मंथली फिक्स कॉस्ट इज 1,98,000.
व्हॉट इज द ब्रेक इवन पॉईंट युनिट्स. आता इकडे आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट युनिट दिलेलं आहे, तर व्हेरिएबल कॉस्ट युनिटवरनं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढायचं आहे. आता नीट लक्ष द्या कसं कॅल्क्युलेट करायचं. प्रॉब्लेम नंबर 33. आता नीट लक्ष द्या. आपण प्रॉब्लेम नंबर 33 सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट लेस केली की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतं. सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट डिडक्ट केली की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतं. आता इथे 40% दिलेलं आहे कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे सेल्स जर 100 मानले तर इथे व्हेरिएबल कॉस्ट 60 येईल. व्हेरिएबल कॉस्ट 60 आणि मायनस करून 40. तर आता इथे व्हेरिएबल कॉस्ट क्वेश्चनमध्ये दिलेली आहे 22 व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आहे. तर आपल्याला कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सेल्स मायनस VC कॉन्ट्रीब्युशन 40 दिलं आहे, तर व्हेरिएबल कॉस्ट 60 येणार आणि क्वेश्चनमध्ये 22 दिलेली आहे. तर कॉन्ट्रीब्युशन किती हे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशननी कॅल्क्युलेट करावं लागेल. तर कॉन्ट्रीब्युशन इक्वल टू 40 इंटू 22 40 इंटू 22 अपॉन 60 40 इंटू 22 अपॉन 60 असं आपण कॅल्क्युलेट करूया. त्याचं उत्तर आहे 14.67. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ब्रेक इवन पॉईंट युनिट्स. तर ब्रेक इवन पॉईंट युनिट्सचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. हा फॉर्म्युला आहे. तर कॉन्ट्रीब्युशन फिक्स कॉस्ट आपल्याला दिलेली आहे इकडे 1,98,000. 1,98,000 डिवायडेड बाय 14.67. तर यांनी डिवाइड करू आपण. 1,98,000 डिवायडेड बाय 14.67 13,500 युनिट्स. ते उत्तरच नाही. एक मिनिट जस्ट मोमेंट. हे 45% दिलं आहे. एकच मिनिट 45 दिलं आहे म्हणजे हे 55 येईल. ओके. तर 45 इंटू 22 अपॉन 55 म्हणजे 45 इंटू 22 अपॉन 55 18,000. ने डिवाइड करूया. 1,98,000 हां 11,000. परत एकदा एक्सप्लेन करतो. आपल्याला PV रेशो 45 दिला आहे. आपल्याला PV रेशो 45 दिला आहे. जर समजा सेल्स 100 मानलं तर हा 45 तर व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट 55 येणार आणि ॲक्च्युअलमध्ये 22 दिलेली आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू 22 दिली आहे. तर 22 वरनं कॉन्ट्रीब्युशन काढायचं. 55ला 22 तर 45ला किती. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशननी आपल्याला 18 रुपये मिळाले. कॉन्ट्रीब्युशननी मिळाले आपल्याला 18 रुपये. आणि नंतर आपण ब्रेक इवन पॉईंट युनिट्सचा फॉर्म्युला घेतला फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. म्हणजे 1,98,000 डिवायडेड बाय 18 म्हणजे त्याचं उत्तर आलं 11,000. ठीक आहे. 11,000 युनिट्स त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न.
पुढचा जो प्रश्न आहे, ए लिमिटेड मॅन्युफॅक्चर्स अँड सेल्स प्रॉडक्ट बी. तर ए लिमिटेड बी प्रॉडक्ट हे मॅन्युफॅक्चर करतं आणि सेल करतं. द सेल प्राईस पर युनिट इज ₹35. म्हणजे त्याची जी सेलिंग प्राईस आहे ती 35 आहे. पुढे काय म्हटलं आहे, अ कंपनी विल इन्कर अ लॉस ऑफ ₹5 पर युनिट इफ इट सेल्स 4000 युनिट्स. आता नीट लक्ष द्या, जर 4000 वस्तू बनवल्या आणि त्या 35ला विकल्या, 4000 वस्तू बनवून 35ला जर विकल्या तर ₹5चा लॉस होतो. आणि जर त्यांनी बट इफ द वॉल्यूम इज रेज टू 12,000 युनिट्स द कंपनी विल मेक अ प्रॉफिट ऑफ 4.50. जर समजा त्यांनी 12,000 वस्तू विकल्या तर साडेचार रुपयाचा प्रॉफिट कम होता. तर ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स विचारलेला आहे. आता नीट लक्ष द्या. आता या क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला काय करायला लागेल, एक बेसिक फॉर्म्युला जो आपण शिकलो होतो स्टार्टिंगला मार्जिनल कॉस्टिंगला, तो आपल्याला इकडे वापरायचा आहे. तर हा आहे प्रॉब्लेम नंबर 34. तर बेसिक फॉर्म्युला आपण जो शिकलो होतो स्टार्टिंगला तो इथे वापरायचा आहे. तो फॉर्म्युला काय, त्याला आपण म्हटलं आहे मार्जिनल कॉस्ट पर युनिट, किंवा त्यालाच आपण म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. मार्जिनल कॉस्ट किंवा व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट याचा फॉर्म्युला आपण स्टार्टिंगला शिकलो होतो थेरीमध्ये. तो फॉर्म्युला इकडे वापरायचा आहे. तो फॉर्म्युला काय, इन्क्रीज इन कॉस्ट अपॉन डिवायडेड बाय इन्क्रीज इन आउटपुट. इन्क्रीज इन कॉस्ट अपॉन इन्क्रीज इन आउटपुट हा बेसिक फॉर्म्युला इकडे वापरायचा आहे. increasing cost divided by increasing output हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर हा फॉर्म्युला वापरायला आपल्याला दोन्ही केसेसची टोटल कॉस्ट काढावी लागेल. तर पहिली केस जी त्यांनी मेन्शन केलेली आहे 4000 युनिटची, 4000 युनिट्सची पहिली केस आहे आणि दुसरी 12,000 युनिट्सची आहे. 4000 युनिट्स आणि 12,000 युनिट्स. 4000 युनिट्स आणि 12,000 युनिट्स यांची केस आहे. 4000 युनिट्स आणि 12,000 युनिट्स. आता नीट लक्ष द्या. आता बघा, आपण शाळेत एक फॉर्म्युला शिकलो होतो, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इक्वल टू सेल्स. कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राईस. आता नीट लक्ष द्या. तर कॉस्ट प्राईस किती आहे, किंवा कॉस्ट म्हणा, कॉस्ट प्राईस नका म्हणून, कॉस्ट म्हणा, कारण इथे टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. कॉस्ट प्लस प्रॉफिट इक्वल टू सेल्स. आता नीट लक्ष द्या. कॉस्ट किती आहे, कॉस्ट आपल्याला माहीत नाही आहे, पण इथे लॉस आहे. आता बघा, सेल्स आहे 35, 4000 इंटू 35, 4000 इंटू 35, आणि इथे प्रॉफिटच्या ऐवजी लॉस आहे. लॉस किती आहे, लॉस 5 रुपये. 4000 इंटू 5, तर आपण इकडे मायनसची साईन करूया. 4000 इंटू 5, तर आता इथे मायनस 20,000 आणि हा किती आहे, 4000 इंटू 35,
1,40,000. 1,40,000 हा सेल आहे, म्हणजे इकडे कॉस्ट 1,60,000 आहे, कारण ही सेलिंग प्राईस आहे. आपल्याला इकडे लॉस झालेला आहे. म्हणजे थांबा, हे असं तुम्हाला कळणार नाही, सोपं करून सांगतो. आता हे बघा, 4,000 युनिट्सचं आपण टोटल कॉस्ट काढूया. 4,000 युनिट्सचं टोटल कॉस्ट आणि 12,000 युनिट्सचं आपण टोटल कॉस्ट काढूया. आता लॉस जर झाला असेल तर आपण टोटल कॉस्ट कशी काढतो? सेलिंग प्राईसमधनं किंवा सेल्समधनं, सेल्स मायनस लॉस इक्वल टू कॉस्ट. सेल्स लेस लॉस इक्वल टू कॉस्ट, आणि प्रॉफिट झाला असेल तर हे परफेक्ट. कॉस्टमधनं लॉस लेस केला की सेल्स येतो. आता कॉस्ट आपल्याला माहीत नाही आहे, तर सेल्स जी आहे ते आहे 4,000, किंवा असं करण्यापेक्षा आपण हे इक्वेशन लिहूया. इक्वेशन बरोबर आहे, कॉस्ट मायनस लॉस इक्वल टू सेल्स. इक्वेशननी तुम्हाला कळेल. कॉस्ट किती आहे? 4,000. कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. कॉस्ट मायनस 4,000 इंटू 5 हे कळेल तुम्हाला, इक्वल टू सेल्स 4,000 इंटू 35. परफेक्ट. हे बघा, कॉस्टमधनं लॉस मायनस केला की सेल्स येतो. तर आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करायची. तर कॉस्ट किती येणार? कॉस्ट मायनस 20,000 बरोबर 4,000 इंटू 35 किती? 1,40,000. व्हेरी गुड, 1,40,000. आणि मग कॉस्ट इक्वल टू 1,40,000 प्लस 20,000, म्हणजे कॉस्ट इक्वल टू 1,60,000. तर इकडे 1,60,000 कॉस्ट आहे. म्हणजे आपण काय केलं, कॉस्टमधनं लॉस वजा केला की सेल्स आला. तर कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. 4,000 इंटू 5 हा लॉस आहे, आणि सेल्स किती आहे? 4,000 इंटू 35. तर 20,000तनं 1,40,000 वजा केले तर सॉरी, कॉस्टमधनं 20,000 वजा केले की 1,40,000 येतात. तर कॉस्टची किंमत 1,60,000. आणि इकडे आपल्याला काय करायचं आहे? इथे उलटं करायचं आहे. कॉस्ट प्लस प्रॉफिट इक्वल टू सेल्स. तिथे लॉस मायनस केला होता, इथे प्रॉफिट ॲड करायचा. सिम्पल. तर कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कॉस्ट प्रॉफिट आहे 12,000 इंटू 4.5. 12,000 इंटू 4.5. सेल्स तेवढाच आहे 35 रुपये. 12,000 इंटू 35. ओके. तर 12,000 इंटू 4.5 त्याची ही व्हॅल्यू आहे 54,000. म्हणजे कॉस्ट प्लस 54,000 इक्वल टू 12,000 इंटू 35, 4,20,000. 4,20,000. आता मगाशी आपण
प्लस केलं होतं इथे मायनस करावं लागेल. कॉस्ट इक्वल टू 4,20,000 मायनस 54,000. कॉस्ट इक्वल टू 4,20,000 मायनस 54,000 म्हणजे 3,66,000. कॉस्ट इक्वल टू 3,66,000. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. इथे कॉस्ट आली 1,60,000 4,000 युनिटसाठी. 4,000 युनिटसाठी कॉस्ट आली 1,60,000. 12,000 युनिटसाठी कॉस्ट आली 3,66,000 3,66,000. 4,000 युनिट्सला 1,60,000. 12,000ला 3,66,000. आता तो वरचा फॉर्म्युला वापरायचा. मार्जिनल कॉस्ट किंवा व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इक्वल टू इन्क्रीज इन कॉस्ट अपॉन इन्क्रीज इन आउटपुट. हा फॉर्म्युला आपण इकडे वापरायचा. हा फॉर्म्युला कसा वापरणार आपण? इक्वल टू 3,66,000 मायनस 1,60,000 अपॉन 12,000 मायनस 4,000. 12,000 मायनस 4,000 म्हणजे 366 मधनं 160 गेले. 2,06,000 2,06,000 divided by 8,000. Two lakh 6,000 divided by 8,000. 25.75. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आहे. आता सिंपल आहे. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढायचं आहे. इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सेलिंग प्राइस किती आहे? 35 मायनस व्हेरिएबल कॉस्ट 25.75. तर 35 मधनं 25.75 गेले म्हणजे 9.25 9.25. ठीक आहे. तर 9.25 हे कॉन्ट्रीब्युशन पर युनिट आलं. आता सिंपल वरचा फॉर्म्युला वापरायचा. ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स. फिक्स कॉस्ट दिली आपल्याला. फिक्स कॉस्ट इथे दिली नाही आहे का? ओके, फिक्स कॉस्ट कॅल्क्युलेट करू, काय प्रॉब्लेम नाही. हा फॉर्म्युला राहू दे. फिक्स कॉस्ट आपण कशी कॅल्क्युलेट करणार? इक्वल टू ही स्टेप राहू दे इथे. टोटल कॉस्ट मायनस व्हेरिएबल कॉस्ट. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट राहू दे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया? हा फॉर्म्युला वापरू. टोटल कॉस्ट मायनस व्हेरिएबल कॉस्ट. टोटल कॉस्ट आपण काढलेलीच आहे. छोट्याची काढू आपण. छोट्याची 1,60,000 पटकन 1,60,000 मायनस व्हेरिएबल कॉस्ट 4,000 इंटू 9.25. 4,000 युनिट्स इंटू 9.25 म्हणजे 37,000 37,000. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट कॉस्ट पर युनिट 25.75.
1,03,000 अपॉन 9.25. $1,60,000 माइनस 1,03,000 डिवाइडेड बाय रुपीज 9.25. 1,60,000 माइनस 1,03,000 57,000 डिवाइडेड बाय 9.25. Six 162 units. म्हणजे काय केलं परत एकदा एक्सप्लेन करतो. हा फॉर्म्युला व्हेरिएबल कॉस्टला वापरला, इन्क्रीज इन कॉस्ट अपॉन इन्क्रीज इन आउटपुट. तर 4,000ला कॉस्ट आली 1,60,000, 12,000ला 3,66,000. नंतर वरचा फॉर्म्युला यूज करून व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट काढलं 25.75. नंतर कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 35 मधनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली 9.25. तर 9.25 ही कॉन्ट्रीब्युशन पर युनिट आहे. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 9.25. नंतर आपला फॉर्म्युला वापरला, ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स इक्वल टू फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर आता इथे फिक्स कॉस्ट अवेलेबल नाही आहे, तर ती कशी काढणार? टोटल कॉस्टमधनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस करून फिक्स कॉस्ट काढणार. टोटल कॉस्ट 1,60,000 आहे, व्हेरिएबल कॉस्ट 4,000 इंटू 25.75 25.75 मल्टिप्लाय करून 1,03,000 1,03,160 मधून मायनस केले 57,000 अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 9.25 आणि आन्सर आलं 6.62. ठीक आहे. तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. ज्यांच्या फिया भरायच्या बाकी आहेत त्यांनी भरा. ओके.